नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 2 फेब्रुवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद हे महाराष्ट्र या राज्याने पटकावलेले आहे. तर 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके हे महाराष्ट्र राज्याने जिंकलेली आहे. तर महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक 158 पदके ही जिंकलेली आहे. त्यात एकूण 38 सुवर्ण पदके आहे. हा पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके हे जलतरण खेळात जिंकलेली आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, या 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदतालिकेत द्वितीय क्रमांकावर असणाऱ्या तामिळनाडू राज्याने 98 पदके ही जिंकलेली आहे. हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या. मित्रांनो, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 2024मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, तर तामिळनाडू हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? मित्रांनो, आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी आता ऑप्शन क्रमांक 2 जय शहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची सलग तिसऱ्यांदा आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे. हा पॉइंट देखील लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 झारखंड. मित्रांनो, हेमंत सोरेन यांनी झारखंड या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर आता झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी चंपाई सोरेन यांची निवड होणार आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पेटीएम पेमेंट्स बँक. मित्रांनो, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकेवर ही बँकिंग व्यवहारावर बंदी घालण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारत आणि कोणत्या देशात मस्कत येथे लष्करी उपकरणांच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणुकीत करार करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ओमान. मित्रांनो, भारत आणि ओमान या देशांमध्ये मस्कत येथे लष्करी उपकरणांच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणुकीत करार हा करण्यात आलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा. मित्रांनो, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात ओडिसा राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हा मिळालेला आहे. तर या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत गुजरात राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी ही ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. तर या 16व्या वित्त
आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्त केलेल्या 4 सदस्यांपैकी एक महिला सदस्य आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी या दिवशी आपण दरवर्षी भारतीय तटरक्षक दल हा दिन साजरा करत असतो. चला मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या माहिती बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.